नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ यायला लागल्या आहेत तसतसं अनेकांचे बुरखे फाटायला लागले आहेत, नाटकं उघडी पडायला लागलेली आहेत. प्रश्न असा असतो मित्रांनो, मराठीत आपण म्हणतो ना, सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही. तशीच एक गोष्ट असते की तुमच्या अंगात जी ताकद नसते तेवढी ताकद आपल्यात आहे असं भासवण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्ही अधिकाधिक उघडे पडत जाता आणि तुमच्यावर संकटं येतात. आजच मी एक कोण डॉक्टर, काय नाव विसरलो, दाक्षिणात्य डॉक्टर होते, त्यांचं एक क्लिप बघत होतो. त्याच्यात त्यांनी फार सुंदर सांगितलं की माणसाच्या मनावर ताण कसा येतो, स्ट्रेस येतो कुठून, मग बी पी वाढलं वगैरे वगैरे सुरू होतं. पण हे स्ट्रेस वाढतो ह्याचं कारण जेव्हा काहीतरी खोटा आव तुम्ही आणत असता आणि जगासमोर आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळं काहीतरी भासवत असता, तेव्हा मग तुमच्या मनावरचा ताण वाढत जातो आणि आपोआपच त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. असं फार सुंदर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणाले की माकडाने वाघ असल्याचा आव आणला, आपण वाघ आहोत असं माकड दाखवायला लागलं की आपण ज्यांना थापा मारून आपण वाघ आहोत असं सांगतो, तेव्हा त्यांच्या मनात जी वाघ नावाची कल्पना आपण भरवलेली आहे तिला धक्का लागू नये याची पदोपदी काळजी घेत बसायला लागतं. आणि त्यामुळे कोणाच्या लक्षात येईल का, कोणाच्या लक्षात ते कोणी ओळखलं का, ही जी भीती मनात निर्माण होते त्याला स्ट्रेस किंवा मानसिक दबाव म्हणतात. मुद्दा असा असतो की तुमच्यात ताकद नसेल तर तुम्ही कोणाची तरी कळ काढणं गैर लागू असतं. ते तुम्हाला महागात पडतं. जे आपण आता त्या हमास इस्रायल युद्धामध्ये बघतोय की जगातला एक सर्वात युद्धसज्ज असा देश आहे, छोटा असला तरी अतिशय सामर्थ्यशाली असा इस्रायलसारखा देश आहे. त्याच्यावर हौशी काय ते 4 लढवय्ये तयार केलेल्या हमासने हल्ला करायचा, बरे त्यांनी पायदळी आपल्याला तुडवावं यासाठी दिलेलं आमंत्रण होतं आणि परिणाम आपण बघतोय. असो, मी ते सगळं उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी दिलं की 2024च्या निवडणुकीत मोदींना हरवायचं हे अनेक विरोधी पक्षांना वाटत असं. अगदी महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे यांच्यापासून, तेलंगणातल्या चंद्रशेखर राव यांच्यापासून नितीश कुमार, ममता बॅनर्जीपर्यंत सगळ्यांना. पण कोणी हालचाल करत नव्हता. अशा वेळेला नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथल्या बिगर BJP भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी केल्या आणि स्वतः पुढाकार घेऊन पाटण्यामध्ये अशा सगळ्या भाजप विरोधी पक्षांचं एक संमेलन बोलवलं. काय तर 2024मध्ये मोदींना पराभूत करायचं. म्हणजे 1 वर्ष आधी 2024च्या मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर 1 वर्ष आधी म्हणजे मला वाटते जून महिन्यामध्ये वगैरे कधीतरी नितीश कुमारांनी हे संमेलन बोलवलं होतं. आणि तिथे काय ठरलं, सगळ्यांनी का हो बरोबर आहे, करायचं. आणि अगदी केजरीवालपासून स्टॅलिनपासून सगळ्या लोकांनी हजेरी लावली. आणि मग तिथे बसून काय ठरवलं तर पुढची बैठक आपण शिमल्याला घेऊ, हिमाचल प्रदेशात, कारण तिथे काँग्रेसचं राज्य आहे. पण मग तिथे बर्फ पडायला लागला आहे म्हणून ती जागा हलवली आणि बंगलोरला बसले. आणि बंगलोरला बसून इंडी आघाडी म्हणजे INDIA आणि त्याला ... असं एक नाव ठरवलं. पण त्याचा लोगो ठरवण्यावरून पण मतभेद झाले आणि मुंबईत परत बसायचं एवढा निर्णय घेऊन दुसरं संमेलन संपलं आणि 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असं मुंबईत संमेलन झालं. त्यातही शक्य झालं तर सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटप उरकू असा निर्णय घेऊन संमेलन संपलं. पुढची बैठक भोपाळला ठरली आणि भोपाळला ज्यांना यजमान करण्यात आलं होतं
ते कमलनाथ माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे यांनी परस्पर ही बैठक इथे होऊच शकत नाही असं जाहीर करून एकूण त्या इंडी आघाडीचा बोऱ्या वाजवला. दरम्यान जागा वाटप तो सोडा, एकत्र परत कधी बसायचं हे पण ठरत नाही आहे. इतक्या वेळामध्ये एक एक जण इंडी आघाडीतून काढता पाय घ्यायला लागलेला आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं पात्र कोण असेल तर ज्यांनी याची सुरुवात केली ते नितीश कुमार आहेत. नितीश कुमार आहेत. आणि आज मी जेव्हा हे बोलतोय शनिवारी, तेव्हा जी बातमी आली ती इतकी धक्कादायक आहे की नितीश कुमार हे जे काय वाक्य बोललेत, त्यांनी इंडी आघाडी आता मी मोडून टाकतोय अशी धमकी दिल्यासारखंच वाक्य उच्चारलेलं आहे. ज्या आघाडीची सुरुवात मी पाटण्यातून केली त्याच्यासाठी 2 महिने आधी देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटून त्यांना आमंत्रित केलं आणि जी आघाडी स्थापन करून ज्याची सुरुवात मी केली ती आघाडी आता मी मोडून टाकतोय अशी घोषणा जणू काय नितीश कुमार यांनी करून टाकलेली आहे. नितीश कुमार यांचं एक वाक्य आज मी एका ठिकाणी ऐकलं. ते म्हणाले की भले आज आम्ही वेगवेगळे असू, काय म्हणालेत, भले आम्ही आज वेगवेगळे असू पण तरी भाजप आणि नितीश कुमार यांची मैत्री जन्मोजन्मी चालू राहील. आता गंमत आहे, जन्मोजन्मी चालू राहील. भाजपची मैत्री आजही कायम आहे, भले आज आम्ही वेगळे असू. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? ज्या लोकांना गोळा केलं ते सगळे एकत्र एका गोष्टीसाठी आले की ते सगळे स्वतःला भाजपचा शत्रू मानतात. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लहान मोठ्या प्रादेशिक वगैरे पक्षांना नितीश कुमारांनी एकत्र कशाच्या आधारावर केलं होतं? जे भारतीय जनता पक्षाला आपला 1 नंबरचा कट्टर शत्रू मानतात अशा लोकांना गोळा केले आणि नितीश कुमार म्हणतात की भाजप हा माझा जन्मोजन्मीचा मित्र आहे, त्याची मैत्री कधीही संपणार नाही. मग नंतर गोळा केलेल्या मित्रांचं काय लोणचं घालायचं आहे की बिर्याणी करायची आहे, काय करायचं आहे? मग पाटण्याला संमेलन भरवलं, बंगळुरूला लोक एकत्र आले, मुंबईत एकत्र आले, तर का अचानक? तुम्हाला आठवत असेल तर फार वेगळं नाही, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये तिकडे बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली आणि परत लालूंनाची गळाभेट केली. म्हणजे साधारण वर्षभराचंच अंतर आहे. वर्षभरापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी नितीश कुमार NDAमध्येच होते. अचानक त्यांना काहीतरी साक्षात्कार झाला आणि भाजपला हरवण्यासाठी विरोधी पक्षांची मोठ बांधली पाहिजे म्हणून ते बाहेर पडले आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी या लोकांची इंडी आघाडी तयार केली. आणि आता ते म्हणतात की भाजप हा माझा जन्मोजन्मीचा मित्र आहे, वेगळे असलो तरी मित्र आहोत. आता हा साक्षात्कार त्यांना कुठे झाला आणि का झाला हे समजून घ्यायचं असेल तर उद्धव ठाकरे यांचं चुकलेलं राजकारण समजून घ्यावं लागतं. उद्धव ठाकरेंचं राजकारण जिथे चुकलंय त्याच वळणावर आता नितीश कुमार येऊन टेपलेले. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो तर शिवसेनेत उभी दुफडी झाली. एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन वेगळे झाले, ते स्वतः मुख्यमंत्री झाले भाजपचा पाठिंबा घेऊन. वर्षभरानंतर अजितदादांना वगैरे फोडले. तर एकनाथ शिंदे हे 30 जूनला मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली होती 2022मध्ये, गेल्या वर्षी. त्यावेळेला भाजपने द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवलं होतं आणि अर्थातच एकनाथ शिंदे यांचा गट हा मुर्मू यांना मतं देणार हे गोष्ट उघड होती. पण एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे फक्त आमदार होते
शिवसेनेचे लोकसभेतले 18 आमदार त्यांच्याबरोबर नव्हते. अशा वेळेला राहुल शेवाळे आणि इतरांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या लोकसभेतील सदस्यांचा गट हा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटला. त्यांच्या बैठकीमध्ये मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आणि तो निर्णय घ्यायला शिवसेनेच्या खासदारांनी भाग पाडलं होतं. त्यामुळे भाजपला पाठिंबा नसेल पण मुर्मू यांना पाठिंबा असेल अशी भूमिका राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना घ्यायला लागली होती. आणि पुढल्या मला वाटते 2-3 महिन्यामध्ये ते सगळे खासदार 18 पैकी 12 खासदार यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारलं आणि ते शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाले होते. आणि कारण सरळ होतं. शिवसेनेचे 18 खासदार निवडून येतात, त्याला उद्धव ठाकरे यांचा करिश्मा कारणीभूत होत नसतो, तर तो करिश्मा नरेंद्र मोदी या नावाचा असतो. आणि जर पुढे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षभरानंतर जर नरेंद्र मोदींचा आपल्या पाठीशी हात नसेल, त्यांचा फोटो आपल्या पोस्टरवर नसेल, तर आपली खासदारकी आजच गेल्यात जमा आहे याची खातरजमा शिवसेनेच्या 12 खासदारांना होती. म्हणूनच त्यांनी विनाविलंब राष्ट्रपती निवडणूक संपल्यावर उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारण्याचा निर्णय घेतला. जी गोष्ट उद्धव ठाकरेंची आहे त्यापेक्षा नितीश कुमार यांची परिस्थिती वेगळी नाही. उद्धव ठाकरे यांच्या नावावर 25-25, 20-20, 16-17 खासदार निवडून आले लोकसभेत. असं कधीही झालेलं नाही. तो चमत्कार 2014 आणि 2019मध्ये झाला, जेव्हा मोदींच्या चेहऱ्यावर NDA आणि महाराष्ट्रातली शिवसेना भाजप युती जबरदस्त लोकप्रियतेची मतं मिळवत गेली. त्यातला मोठा हिस्सा नरेंद्र मोदी होते. आणि त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदी आपल्याबरोबर नसतील तर आपली खासदारकी आजच संपली असं ज्या 12 खासदारांना वाटलं, त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली, कारण त्यांना परत एकदा भाजपच्या पाठिंब्याने निवडून यायचं. आणि नेमकी हीच गोष्ट बिहारमध्ये घडलेली आहे. ज्या वेळेला लोकसभेच्या तयारीसाठी नितीश कुमारांनी आपल्या लोकसभेतल्या सदस्यांची बैठक बोलावली, तेव्हा बहुतांश खासदारांनी सांगितलं की परत भाजपबरोबर नसू तर आम्हाला निवडून येण्याची शाश्वती वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या 16 जागा जनता दल युनायटेडच्या आहेत त्या टिकवायच्या असतील तर आपल्याला भाजपसोबत जाण्याला पर्याय नाही. असं स्पष्टपणे जेव्हा जनता दल युनायटेडचे खासदारच बोलायला लागले, तेव्हा इंडी आघाडी बनवणाऱ्या नितीश कुमारांचे पाय डळमळीत झालेले आहेत. आणि त्याचं आणखीन एक कारण असं आहे की इंडी आघाडी म्हणून बिहारच्या लोकसभा निवडणुकींचं जागा वाटप करायचं, तर समस्या अशी आहे की 16 खासदार जदयूचे आहेत, 17 खासदार भाजपचे आहेत. दोघांची मिळून संख्या किती होते? 33 होते. एक काँग्रेस आहे 34. आणखीन कोण बारीक सारीक पक्ष आहेत, पण लालूंच्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत बिहारमधला नाही. आणि त्यामुळे बिहारमधून लालूंना निवडणूक लोकसभेची लढवायची असेल तर नितीश कुमारांना आपल्यातला काही हिस्सा त्यांना द्यावा लागेल. त्यांना काही 20 जागा वगैरे लढवायच्या आहेत, काँग्रेसला 10 जागा लढवायच्या आहेत. याचा अर्थच नितीश कुमारांना अवघ्या 10 जागा लोकसभेत निवडणुकीसाठी मिळू शकतात. म्हणजे 16 खासदार आहेत, त्यातल्या 6 जागा ह्या इंडी आघाडीला सोडाव्या लागतील. आणि आपली ताकद घटवून आपल्या हाताने घेणं
एवढाच इंडी आघाडीचा नितीश कुमार यांच्यासाठी अर्थ उरला आहे. आणि साहजिकच जे आजही लोकसभेत बसतात, जे गेल्या निवडणुकीत मोदींच्या कृपेने निवडून आलेत, अशा खासदारांना परत लोकसभेत जायचं आहे जदयूसाठीच. पण जदयूबरोबर भाजप नसेल तर आपली वर्णी लोकसभेत लागणार नाही याची खात्री आहे. म्हणून ते खासदार, नितीशचेच खासदार, हे त्याच्यावर दबाव आणतायत, चला परत भाजपकडे गेलं पाहिजे, मोदींच्या नावावरच आम्ही निवडून आलो आहे, तुमच्या नावावर नाही. आणि तिथे नितीश कुमारांना अचानक भाजपशी जन्मोजन्मीची दोस्ती आहे असा नवा साक्षात्कार झालेला आहे. कारण त्यांनीच बनवलेली इंडी आघाडी, त्यांचे आत्ता लोकसभेत खासदार आहेत, तेवढ्या पण जागा नितीश कुमारला द्यायला तयार नाही आहे. आणि नितीश कुमारांना खात्री आहे की त्यांना सोडून स्वबळावर लढलो तर 6 खासदारसुद्धा येणार नाहीत, जे 2014मध्ये अनुभवाला आलेलं आहे. 2014च्या निवडणुकीत मोदी नेता नको NDAचा म्हणून नितीश कुमार NDAतून बाहेर पडले. आणि बिहारमध्ये त्यांना मोदींनी एवढा दणका दिला की 40 पैकी 22 जागा लोकसभेच्या मोदींनी जिंकल्या, भाजपसाठी जिंकल्या. त्याखेरीज 6 जागा मोदींच्या नेतृत्वाखाली आलेल्या पासवान यांच्या पक्षाने जिंकल्या. 2-3 जागा इतर पक्षांना मिळाल्या. लालूंना पण 4 जागा मिळाल्या होत्या आणि नितीश कुमारांना 4 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे नितीश कुमारांच्या स्वबळावर 4 जागा येऊ शकतात. लालूंना बरोबर घेतलं तर दोघे मिळून कदाचित 12-14 जागा मिळवतील. पण 16 जागा नितीश कुमारला स्वबळावर किंवा लालूंच्या मदतीने मिळू शकत नाहीत. आणि लोकसभा ही मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जाते. आणि म्हणूनच नितीशच्या खासदारांना इंडी आघाडी नको आहे. एक तर इंडी आघाडीत हव्या तितक्या जागा, गेल्या वेळेला लक्षात ठेवा मित्रांनो, काहीतरी 17 जागा बिहारमध्ये नितीश कुमारचे फक्त 4 खासदार होते, तरीही नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाने त्यांना 17 जागा लढवायला दिल्या होत्या. त्यातली 1 गेली, पण 16 जागा आल्या. आणि भाजपच्या 22 जागा असताना त्यांनी 5 जागा नितीशसाठी सोडल्या होत्या. म्हणजे नितीशशिवाय जिंकू शकणाऱ्या नितीशच्या 5 जागा या मुळात भाजपच्या आहेत. त्या परत भाजपकडे जाऊ शकतात, अगदी नितीश गेले तरी, नितीश सोबत नसले तरी. त्यामुळे लोकसभा निवडणुका इंडी आघाडीतून लढवायला गेलं तर कशाही बाजूने गेलं तरी नितीश कुमारांच्या जदयू पक्षाचा सुपडा साफ होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्याचं कारण असं आहे की जर नितीश कुमार परत मोदींकडे आणि भाजप बरोबर जाणार नसतील तर पुढच्या निवडणुका आम्हाला तुमच्याबरोबर लढवायच्या नाहीत, इतक्या स्पष्ट शब्दात नितीशच्या खासदारांनी आपल्या नेत्याला तंबी दिलेली आहे. आम्ही जातो, आम्ही कमळ चिन्हावर लढू, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला खासदार राहायचं आहे, ते जदयूचे असोत की भाजपचे असोत. आम्ही सिटिंग मेंबर आहोत तर भाजप आम्हाला आरामात तिकीट देईल. आम्हाला नितीश या नावाची आणि जदयू या पक्षाची गरज नाही, तर इंडी आघाडीची गरज बिलकुल नाही. इतकी तंबी या लोकसभेच्या खासदारांनी दिल्यामुळे नितीश कुमारांना अचानक 2 दिवसापूर्वी स्वप्न पडलं की आपण जे इंडी आघाडी म्हणून मित्र गोळा केलेत ते ठीक आहेत, पण भाजप हा जन्मोजन्मीचा मित्र आहे. कानाखाली आवाज काढल्यासारखं झोपलेल्या आणि स्वप्नात असलेल्या नितीश कुमारांना त्यांच्याच खासदारांनी खडबडून जागं केलेलं आहे की लोकसभा निवडणूक जिंकायची तर इंडी आघाडी म्हणून उपयोग नाही, जमिनीवर यावं लागेल. जमिनी हकीकत ही आहे की मोदींबरोबर जावं लागेल. निवडणुका जिंकायच्या तर मोदींबरोबर जावं लागेल, इतकाच त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे नितीश कुमारांनी अचानक इंडी आघाडी
ही तात्पुरती आणि भाजप हा जन्मोजन्मीचा मित्र असल्याचा शोध लावलेला आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.